जय जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर सगळ्यांना शुभ सकाळ. तर बघा आमच्या गावाकडचं वातावरण तर किती मस्त आणि सूर्यदर्शन पण झालेलं आहे. तर सकाळी गायांचं आवरून आणि गाया पण बसलेल्या होत्या. तर सकाळी सकाळी सगळं आवरून घेतलं, सडा रांगोळी ते. तर आपल्या जास्वंदच्या फुलाला बघा किती फुलं लागलेले आहे. आणि कसं सकाळी देवपूजासाठी फुलं असले का एकदम भारी वाटत देवघरामध्ये. आणि सगळीकडून कसं आता हिरवगार आहे त्याच्यामुळं आपल्या शेतामध्ये एकदम भारी वाटत. आपल्या घराच्या साईडनं पूर्ण हिरवगार कांदे मका ते हे. आणि बघा सकाळी रोज सकाळी आम्ही दारामध्ये एकदम छोटीशी मस्त अशी रांगोळी काढत राहतो. तर साडा रांगोळी ते सगळं आवरलं, घरातलं पण आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर लागायचं होतं स्वयंपाकाला. तर बघा सकाळी सकाळी लागलेलं आहे तई स्वयंपाकाला. तर बाजरीची भाकरी आणि वांगीची भाजी बनवायची ती. तर तई चुलीवर करून राहिल्या बाजरीच्या भाकरी. आणि कसं हारावरच्या बाजरीची भाकरी एकदम मस्त लागते खायला, त्याच्यामुळे आम्ही चुलीवरच स्वयंपाक करीत राहतो. आणि आज खरं म्हणजे लवकर उठून आणि लवकर लागलो स्वयंपाकाला. त्याच्यानंतर आज तेल त्यांना जायचंय गावाला, त्याच्यामुळे मग लवकर उठलो आणि सगळं आवरून घेतलं. कारण की आपल्या घरामध्ये लहान लेकरं पण आहे. नंतर म्हणजे कामाच्या गडबडीमध्ये ते रडायला लागत आहे, त्याच्यामुळे मग आज एकदम निवांत आवरू म्हणलं. तर मग सकाळी सकाळी स्वयंपाक ते आवरून घेतलं आणि नंतर मग नुसतं राहतं पोरांचं आवरायला. तर बघा चाललेलं आहे आता बाजरीची भाकरी करून घ्यायचं आणि लगेच आता मी घरामध्ये काळ्या वांग्याची भाजी बनवणार आहे. आणि मम्मीच्यांचं आवरेपर्यंत स्वयंपाक सगळा आवरून घ्यायचा. नंतर मग चालत चहा पाणी. तर वांगे पण कापून घेतले आणि आपला जो काळ्या भाजीचा मसाला आहे तो पण काढून घेतलेला आहे मिक्सरमधून. आणि गॅस लगेच पेटून आणि एका पातेल्यामध्ये तेल ते टाकून आपल्याला वांगी शिजायला टाकायचे ते. तर एकदम बारीक असा मसाला वाटून घेतला. आणि आता कसं वावरातलीच कोथिंबीर राहते हिरवीगार. तर बघा ना सकाळी सकाळी लाईटीची गडबड, सकाळी लाईट पण गेली होती. आणि मग नंतर भाजी टाकायची ती. तर आपल्याला थोडीशी हळद आणि काळा मसाला परतून घ्यायचा त्याला मध्ये. तर मसाला परतल्याच्या नंतर आपण जे वांगे कापून घेतलेले राहतात त्याच्यामध्ये थोडासा मसाला भरवायचा आणि मीठ तर आधीच भरलेलं राहतं. मग मसाला ते भरून आपण काळ्या वांग्याची भाजी असं करतो आम्ही. कोथिंबीर तर किती मोठी टाकली, ताजी ताजी चवदार लागती भाजी. आता भाजी झाल्याच्या नंतर मग चालन चहा पाण्याचं. तर लख मम्मी त्या पण उठून बघा आता स्वयंपाक पाणी पण आवरलं आणि आता चहा चालू आहे. सकाळी सकाळी कसं मस्त गरम गरम चहा घेतला की दिवसभर आळस नाही येत, काही नाही. कविताला काल कांदे खुरपता खुरपता लय आळस येत होता. सकाळपासून गेलं असलं आळस येणारच ना. काल चहा नच घेतला काय का. बघा मस्त दुधाचा चहा पण केला. मम्मी आणि आबा कोरा चहा घेत राहते तर त्यांना पण दिला अगोदर. आणि आता आम्हाला दुधाचा चहा टाकलेला आहे. अद्रक टाकली का अरे ब्रश केला आज सुट्टी, आज बरं आहे की नाही. आपलं पिल्लू पण उठलं बघा. पिल्लू चल बस चहा घ्यायचा. ए पिल्लू काय झालं तुला. बघा पिल्लू आता आजपासून पिल्लूला 6वा महिना लागलेला आहे. आणि छोटं बाळ बघा मस्त आता पालतं बी पडायला लागलं. ए पिल्लू आणि आता मान बी पाहिजे मस्त पकडायला लागलं कविता. आजपासून 6वा महिना लागला ना त्याला. ए पिल्लू इकडे वरती बघ. बघा आता चहा घ्यायचा सगळ्यांना. आरा घे ना, उठ ना चहा तुला. चाललेला आहे बघा सगळ्यांचा चहा. आणि इकडं तर आबा नाश्ता चालू केला. चहा घेतला का तुम्ही आबा. चहा घेतला ना.
मस्त सकाळी सकाळी नाश्ता चालू आहे आबाचा. पाणी भरायला जायचं मला. पाणी भरायला जायचं. हा मग काय आता 8 वाजता लाईट येईन ना. 8 वाजले असं ना आता. 8 वाजले. मग काय बघा चाललेलं आहे आता धुणं भांडी आणि कपडे ते धुवून झाले आणि आमचं आता चाललेलं होतं बघा भांडे ते आवरायचं. इकडं मम्मी आणि छोटे पिल्लू शिव आपले बसलेले उन्हाला. मध्ये लय थंडी वाजते आहे ना. उन्हात जरा बरं वाटत आहे की नाही शिव. दोघं भांडणं का ते काय लय हा शिव काय करतो बाळा. त्याच पाहणं सगळं तोडत हात चालले. तोंडाच हात चालले पिल्लूचे. आराच आवरलं का मम्मी का बाई. स्वयंपाक झाला डबल कोण चूल पेटवायली. अगं ये पोराला पाणी ठेवायचं ना आंघोळीला. हे बा शंभू आमचा उठला आत्ताच. शंभू ना उठला आता लाईट गेली आणि आता चुलीवर पाणी ठेवते मी. शंभू ती काडे आणले आपल्या घे दादा चालता इकडे. बघा आता आमचं बाहेरचं सगळं काम पण आवरलं. भांडी धुणं सगळं आणि जनावरांसाठी पण म्हणजे तिकडं नेऊन बांधले जनावर. गाया बैल आणि आपलं जे छोटं वासू त्यासाठी कवितान गिन्नी गवत बी आणलं बघा. पोरांच्या आंघोळी ते पण झालेलं आहे आणि आता जेवण करायचे आहेत बघा. आता सगळेजण बसले जेवायला. पप्पा गेले मम्मी जेवण करून. हा शिव बाळा अय शिव शूल जेवायचा. बघा मस्त आज एकदम भारी असं काळी वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि त्यासोबत बाजरीच्या भाकरी. पोर मम्मी. तर बघा जेवण पण झाले आणि आज तुम्हाला तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच होता की त्यांना आज पिपळगाव जायचंय. त्यांच्या आजोबाचं वर्ष श्राद्ध आहे तर तिकडे जायचंय बघा. आणि तीच तयारी मग चालू झाली आता. गडबड सकाळी सकाळी आवरायचं कारण की त्यांना जायचंय तईला भूल आणि दिदीला असून पापडी त्यांना सगळ्यांना. तर बघा तईचं चाललेलं आहे आवरायचं. आवरलं का. हे काय आवडते ना आता. हा अजून दिदीचं असून पापडी त्यांचं आवरावं लागल. पिल्लू झोपेले. पिल्लू लावून घालून टाकेल मम्मी नाम घालून टाकेल. हा ते तर उठल ना आवरूस तर कुठं ना तेच ना. नंतर पण लिहून पडत. लिहून पडत हा ना मग केस गळतीला काय थांबणच नाही ग. हा ना लय गळते राहिले लय गळते ना. हा ना पोरं कुठं आहे कोण. त्यांना आण नाही इकडं. सनपापडी चालली इकडे आणा लागेल. चला त्यांना जायचंय मग घेऊ आवरून पटपटा. आता मी भांडे घासून घेते आणि मग नंतर सोनपापडीचं दिवसांचं आवरून देते. आणि शंभू शिव चाललेलं आहे त्यांचं पण खेळायचं. मग मी शिवला धोका देऊ राहिले आता. दीदी चल ना जायच नाही तुला. कोणाला जायचं. शंभू डॉन पाहिला का. शंभूला जायचं. हा शिव झोपला मी झोपुरायला का. हा काय तुला झोपायचं. तू झोपशील का. हा नाही का म्हण आईच होत तुला. हा आंटी काय बाई. तू काय करू राहिली. मी आता पिटलं. काऊन. आबाला वांग नाही खायचं ना. आबाच पायाला बस खायचं ना हा त्याच्यामुळे मग आबासाठी पिठलं करू राहिले. हा का. हा आबा येतील ना आता पाणी भरून. आबा जेवायला. तू आवरलं का. मग आवरलं. आवरलं. बाप्पूचं. बाप्पू तिकडे गेली वावरात मग काय म्हणलं. मग कानाला गेली ना. किती वाजता येशील मग. मी काय हा मी आता संध्याकाळ नाही येत. संध्याकाळी तिकडंच राहील ती. उद्या शाळा आहे बाई. हा आहे ना. हाय मला कालच जायचं होतं तिकडं खाला जायचं का. पण गाडीच नव्हती. गाडी तुला. हम्म. आता
आम्हाला पिठलं तरी ते भांडे कशी ते तर बघा पिठलं पण केलं आता आणि शंभूज पप्पा पण आले जेवण करायला. तर गरमागरम पिठलं मस्त तयार आहे. तर तिकडं बघा यांचं काय चाललेलं आहे, शेव आणि कांदा खायचं का. भूक लागली भूक लागली ना. हा ना. पिठलं पण झालं आता. ये मग. दिदीच त्यांचं आवरलं नाही का. भाऊ ना ताजले फास्ट आवरलं. भाऊ लय आवरलं फास्ट म्हणलं. हा ना टाइम झाला ना. नंतर लय ऊन पडत. सोनपापडी कुठे गेली. सोनपापडी आय तू थांबती ना. नाही आरा थांब राहिली का. दीदी थांब तू आईच होत जाय बघा. गावात दीदी हुशार आहे. पिलू कुठे गेला.